जर कोणी तुम्हाला खाली पाडण्याचा प्रयत्न करत असेल तर याचा अर्थ तुम्ही आधीच त्यांच्या वर आहात. तुम्हाला जगण्यासाठी आयुष्य मिळाले आहे. लोक काय विचार करतील या विचाराने ते वाया घालवू नका. कोणाच्या वाईट काळात त्यांचा हात धरा, त्यांना साथ द्या, कारण वाईट काळ काही वेळेने निघून जाईल, पण तो तुम्हाला आयुष्यभर आशीर्वाद देत राहील. मनुष्य सकाळपासून संध्याकाळपर्यंत काम करून थकत नाही, जितका तो चिंता आणि रागाच्या क्षणी थकतो. परमात्म्याशी चांगले नाते निर्माण करा, मग तुम्हाला कोणाचीही गरज भासणार नाही. तुम्ही स्वतः सर्वांची गरज बना. हजारो येतात सल्ले द्यायला, पण जेव्हा आधार देण्याची वेळ येते तेव्हा फक्त परमेश्वर येतो. जिंकल्यावर सारे जग तुम्हाला मिठी मारते, कारण आज जे तुमच्यासोबत आहे ते उद्या तुमच्या विरोधात असू शकतात. विनाअर्थ कोणीही तुमचा आदर करणार नाही, पण स्वतःला इतके सक्षम बनवा की लोक तुमचा विनाअर्थ आदर करतील. झोपण्यापूर्वी तुम्ही सगळ्यांना माफ करा, मग तुम्ही उठण्यापूर्वी परमेश्वर तुम्हाला माफ करेल. देव ऑक्सिजनसारखा आहे, ज्याला तुम्ही पाहू शकत नाही, पण त्याच्याशिवाय जगताही येत नाही. दुसरा कोणीही तुमची मदत करू शकत नाही, तुम्ही स्वतःची मदत करू शकता. तुम्ही तुमचा स्वतःचा सर्वात चांगला मित्र आणि सर्वात वाईट शत्रू आहात. माणूस जेव्हा मोठ्या मोठ्या गोष्टी बोलू लागतो तेव्हा तो समजदार होत नाही, पण तो समजदार तेव्हा होतो जेव्हा तो लहान गोष्टी समजू लागतो. तुम्ही कधी बरोबर होता हे कोणालाच आठवत नाही, पण तुम्ही केव्हा चुकला ते सगळ्यांना आठवतं. सर्व दुःख दूर झाल्यावरच मन प्रसन्न होईल, हा तुमचा भ्रम आहे. मन प्रसन्न ठेवा, सर्व दुःख दूर होतील, हेच वास्तव आहे. जर तुम्हाला कोणत्याही व्यक्तीची एखादी गोष्ट वाईट वाटत असेल तर दोन प्रकारे विचार करा. जर ती व्यक्ती महत्त्वाची असेल तर ती गोष्ट विसरा, आणि जर गोष्ट महत्त्वाची असेल तर त्या व्यक्तीला विसरा. नात्याचा संबंध फक्त रक्ताशी नसतो, जो संकटात हात धरतो यापेक्षा मोठा संबंध नाही. तुमचे सर्व दुःख, वेदना, त्रास भगवंताला सोपवून द्या आणि भगवंताचे स्मरण करा, आणि बघा तुमचे आयुष्य हळूहळू बदलून जाईल. रोज रात्री झोपण्यापूर्वी आपली संपूर्ण दिनचर्या देवाला सांगून झोपी जा. जर तुम्ही कोणाचे मन दुखवले असेल तर मनातल्या मनात त्याची माफी मागा. तुमच्या हजारो सुंदर गोष्टी एका मिनिटात नष्ट होऊ शकतात. सर्वांना हसवा, पण कोणावरही हसू नका. प्रत्येकाचे दुःख वाटून घ्या, पण कोणाला दुःखी करू नका. दिवा लावा प्रत्येकाच्या मार्गाने, पण कोणाचेही हृदय जाळू नका. ही जीवनाची रीत आहे, तुम्ही जे देता तेच मिळते. प्रार्थना आणि प्रार्थनेत अशक्यसुद्धा शक्य होते. देवाला आपल्या शरीराची किंवा पैशाची गरज नसते, त्याला फक्त शुद्ध मनाची गरज असते. म्हणूनच तो तुम्हाला काहीही सोडायला सांगत नाही. विकार सोडा, घाणेरडे विचार सोडा. जे येणार आहे ते कालपेक्षा नेहमीच चांगले होईल, हा एक विचार तुम्हाला आयुष्यात कधीच निराश करणार नाही. खोटे किती विचित्र आहे. स्वतः बोलतात तर बरे वाटते, दुसरे बोलले तर राग येतो. आनंद कोणासोबतही वाटू शकतो, पण दुःख नेहमी विश्वासार्ह व्यक्तींसोबत शेअर केले पाहिजे. आयुष्यात कुटुंबासोबत राहिलात तर सुख असेल तर ते वाढते, आणि दुःख असेल तर ते वाटले जाते. खरा मित्र तोच असतो जो तुमच्या पाठीशी उभा राहतो. जेव्हा सर्व जग तुमच्या विरोधात असेल तेव्हा जे काही तुमच्याजवळ आहे त्यासाठी मनापासून धन्यवाद म्हणा. प्रार्थना आणि ध्यान मानवासाठी खूप महत्त्वाचे आहे, कारण प्रार्थनेत देव तुमचे ऐकतो आणि ध्यानात तुम्ही भगवंताचे ऐकता. श्रीकृष्णांपासून खूप काही सुटत गेले. आधी आई, मग नंतर वडील सुटले, मग भेटलेले नंदबाबा सुटले, राधाही सुटली, गोकुळ सुटला, मग मथुरा सुटली. काही ना काही आयुष्यभर श्रीकृष्ण हरवत गेले, पण सुटली नाही ते त्यांचे दैवत्व, त्यांचे हास्य, त्यांची सकारात्मकता.
श्रीकृष्ण हे दुःखाचे नाही तर उत्सवाचे प्रतीक आहेत. माणसाने सर्व काही सुटल्यावरही आनंदी कसे व्हावे हे श्रीकृष्णांपेक्षा चांगले कोणीही शिकवू शकत नाही. म्हणूनच नेहमी आनंदी राहा, नेहमी हसत राहा. जिंकण्याची मजा तरच येईल जेव्हा लोक तुमच्या पराभवाची वाट पाहतील. जर तुम्हाला कोणी चांगला वाटत असेल तर चांगला तो नाही, तुम्ही आहात. कारण त्याच्यातील चांगले पाहण्याची तुमची नजर तुमच्याकडे आहे. तुमच्या दुःखासाठी जगाला दोष देऊ नका. शेवटी विचार आणि हेतू चांगला असेल तर देव तुमचे संकट दूर करेल, हे लक्षात ठेवा. देवाकडून कधीही आशा सोडू नका आणि जगातील लोकांकडून कधीही अपेक्षा करू नका. सुख आणि दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत. जिथे सुख असेल तिथे दुःख देखील असेल. होय, सुख आणि दुःख असेल. त्यामुळे सुखदुःखाचा विचार न करता ध्येय गाठण्यासाठी प्रयत्न करत राहावे. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणाच्या समोर पडल्याने ना प्रेम आणि ना आदर मिळतो. त्यामुळे स्वाभिमान जिवंत ठेवा. जर कोणी तुमच्या नशिबात असेल तर तो तुमच्याकडे आपोआप येईल. इतरांना पराभूत करण्याची संधी देऊ नका. फक्त स्वतःला पुढे नेण्यासाठी जिद्द ठेवा. कधीही हार न मानण्याची सवय एक दिवस जिंकण्याची सवय बनते. फक्त दोन गोष्टी हे माणसाचे नशीब बनते. पहिला तुमचा स्वभाव. जर तुमच्या स्वभावात चांगले गुण आहे तर तुमचे नशीब उजळेल. जर तुमचा स्वभाव आळशी रागीट असेल तर तुमचं नशीब बनवण्यासाठी तुमचा स्वभाव गोड आणि आकर्षक बनवा. दुसरे म्हणजे माणूस फक्त 2.5 वर्षांच्या वयातच बोलायला शिकतो. पण कधी, कुठे आणि कसं बोलावं हे त्याला आयुष्यभर कळत नाही. केव्हा, कुठे आणि किती बोलावं हे समजून घ्या. मग यशस्वी होण्यापासून कोणीही तुम्हाला रोखू शकणार नाही. वडिलांपेक्षा कोणीही मोठा सल्लागार नाही. आईच्या सावलीपेक्षा जग मोठे नाही. भावाहून चांगला जोडीदार कोणीही नाही आणि बहिणीपेक्षा मोठा शुभचिंतक कोणीच नाही. या स्वार्थी जगाची पर्वा करू नका आणि काळजी करायची असेल तर स्वतःच्या आरोग्याची काळजी घ्या. तुम्ही खाली पडून पहा, तुम्हाला कोणीही उठवायला येणार नाही. आणि थोडं उडून तर बघा, मग सर्व येतील तुम्हाला पाडायला. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा, दारूच्या दुकानात बसून दूध प्यायले तर तुम्हाला दारुड्याचा दर्जा भेटेल आणि मंदिरात बसून पाणी प्यायले तर तुम्हाला संताचा दर्जा मिळेल. त्यामुळे तुम्ही कोणासोबत उठता बसता हे खूप महत्त्वाचे आहे. सिंह ना जंगलचा सर्वात जास्त हुशार प्राणी आहे, ना सर्वात जास्त जोरात पळू शकतो, ना त्याच्यामध्ये अशी कोणती क्वालिटी असते जी बाकी प्राण्यांमध्ये नसेल. मग अशी कोणती गोष्ट आहे जी सिंहाला किंग ऑफ जंगल बनवते? इट्स ॲटिट्यूड, इट्स मेंटॅलिटी. ॲटिट्यूड बरोबर पाहिजे. ॲटिट्यूडच आपल्याला आपल्या फील्डचा किंग बनवतो. तर मित्रांनो, तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ? तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.